सगळे शिवसेनेचे सन्माननीय पदाधिकारी आणि शहर प्रमुख श्री प्रमोद उर्फ नाना बांदगिरे, तसंच पूजा रावेतकर, शर्मिला येवले, श्रीकांत पुजारी, संपर्क प्रमुख डोणेताई, सारिका पवार, आमच्या बोरवेल्ला मुळशीच्या पवारताई, सुदर्शना त्रिगुणाईत, श्री मुरुक्कर, सर्व पदाधिकारी, माजी नगरसेविका आणि लक्ष्मण सगळे श्री लक्ष्मण माझ्यासमोर आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले सगळे बांधवांनो आणि भगिनींनो, हा संवाद साधला त्याची 3 कारणं आहेत. एक म्हणजे पुणे शहरामध्ये सगळीकडे प्रवास करताना वाहतुकीचा खोळंबा आणि अनेक ठिकाणी आपल्या सर्वसामान्य वाहनधारकांना बराचसा ट्रॅफिक जॅमचा त्रास होतो आहे. आवाज लहान करू तर याच्या संदर्भामध्ये परिवहन विभागाची बैठक मी घेतलेली होती आणि त्या बैठकीमध्ये मेट्रोच्यामुळे काय कामांचा अडथळा होतो आहे, याचबरोबर आपल्या काही ठिकाणी जिथे ट्रॅफिक जॅम होतात त्या ठिकाणी वाहतूक सिग्नल्स किंवा तात्पुरत्या स्वरूपामध्ये वाहतुकीचं नियमन व्यवस्थित पोलीस विभागाने केलं पाहिजे, याच्याकडेही मी संबंधित अधिकाऱ्यांचं लक्ष वेधलेलं आहे. परंतु एक मुद्दा माझ्या निदर्शनाला असा आला की मेट्रोनी असं कबूल केलेलं होतं की आम्ही जिथे आमचं काम चालू आहे ते काम नीट व्हावं आणि जनतेला त्रास होऊ नये म्हणून काही ते मार्शल जसे आपले नेमले होते तसे मार्शल ते नेमणार आहेत, मार्शल किंवा वाहतूक मदतीसाठी म्हणून त्यांचा स्टाफ. परंतु हे पुरेसे नेमलेले नाही आहेत असं माझ्याकडे माहिती आलेली आहे. महानगरपालिकेकडे फक्त 40ची संख्या त्यांनी दिलेली आहे आणि अनेक ठिकाणी काम जिथे होतं त्या कामाच्या ठिकाणी काम बंद करण्यासाठी म्हणून त्यांनी जे काही आडोसा घातलेला असतो तोही उडत असतो, लोकांना ज्यावर धूळ जात असते. आणि म्हणून आजच्या या पत्रकार परिषदेमार्फत मी सांगू इच्छिते की आमचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी मेट्रोच्या संदर्भात मुद्दामून बांदगिरे आणि सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत एक निवेदन देणार आहे आणि मेट्रोनी इथे वॉर्डन्स किंवा वाहतुकीच्या संदर्भात मेट्रोचा अडथळा जिथे जिथे होत असेल तिथे पुरेशा प्रमाणात उभे केले पाहिजे ते जे आहे ते. दुसरं, त्यांचे जे वॉर्डन्स असतात ते वाहतुकीला मदत करण्याच्या पेक्षा किंवा वाहतुकीच्या अडथळ्याच्या संदर्भात सहकार्य करण्यापेक्षा फोनवरतीच बोलत उभे असतात बऱ्याचशा वेळेला. म्हणजे ते असतात हे मला सुद्धा नंतर शोध लागला की असे मेट्रोनी माणसं नेमलेली आहेत म्हणून. तर त्यांना व्यवस्थित गणवेश दिला पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे की वाहतुकीला मदत करण्यासाठी आहेत आणि केवळ वाहतुकीच्या लोकांना पुढे ढकलणं एवढं त्यांचं काम पुरेसं नाही आहे. तर वाहतूक पोलीस आणि त्यांनी मिळून ज्या ज्या ठिकाणी खूप कोंडी होईल तिथे सुद्धा वाहतूक सुरळीत होण्यासाठी सहकार्य आणि लक्ष दिलं पाहिजे. दुसरं महत्त्वाचं जे काम पूर्ण झालेलं आहे तिकडचा राडारोडा आणि धूळ ताबडतोब मेट्रोनी हलवणं हे आवश्यक आहे असं मला वाटतं. तिसरं, परिवहन विभागाला आणि वाहतूक पोलिसांना मी सांगते आहे की ज्या ठिकाणी चौकांमध्ये खूप कोंडी होते आहे, आता हडपसरला काही कोंडीचे भाग आहेत, इतर ठिकाणी पुण्यामध्ये आपण इथे पुणा हॉस्पिटलपाशी बघतो किंवा मॉडेल कॉलनीमध्ये आहे, नवीन नवीन ठिकाणी. तर त्याच्यात वाहतूक पोलिसांनी असं सांगितलं की खूप कोंडीची ठिकाणं अशी आमची आहेत तिथे आम्ही ठेवतो, पण मुळात नव्याने जिथे कोंडी होते ती ठिकाणं पण त्यांनी त्याच्यात समावेश करणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि अर्थातच आपलीसुद्धा शिस्त आणि विशेषतः वाहन आपण पुढे जातो त्यावेळेला इंडिकेटर देणं किंवा उलट्या मार्गाने न येणं या गोष्टींवरती सुद्धा आपल्याला लक्ष देणं आवश्यक आहे असं मला वाटतं. ते पुण्याच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न जो आहे तो युद्ध पातळीवरती पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महापालिका, वाहतूक पोलीस आणि परिवहन यांनी मार्गी लावला पाहिजे. या दृष्टिकोनातून मी आता निर्देश दिलेले आहेत, तर त्याची अंमलबजावणी लवकर व्हावी असं मला वाटतं. माझ्या माहितीप्रमाणे आपले लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी लवकरच पुण्यात येणार आहे, त्यावेळेला तर वाहतुकीची सगळी व्यवस्था नीट होणारच आहे, पण त्याच्या अगोदर जर का त्यांनी त्याला सुरुवात केली तर आपल्याला निश्चितपणाने उपयोग झालेला दिसेल. हा एक भाग होता. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मध्यंतरी आता आपला जिल्ह्याचा संपूर्ण DPCचा नियोजनाचा निधी अंतिम त्याला स्वरूप मिळणार आहे आणि त्याची जेव्हा बैठक झाली आणि आमचे सन्माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे यांना मी त्या संदर्भातलं सांगितलं की प्रत्येक पक्षाने स्वतःची पत्र देऊन त्याप्रमाणे तो निधी मिळवलेला आहे. त्यावेळेला मला त्यांनी सांगितलं की त्याच्याबद्दल सुद्धा आमचं राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना
असं काही सूत्र ठरलेलं आहे. तर शिवाजीराव आढळराव साहेबांनी काही पत्र दिलेली आहेत सन्माननीय अजितदादा पवार यांच्याकडे, परंतु त्या पत्रांच्या खेरीजसुद्धा बाकीचा जो भाग आहे पुणे जिल्ह्यामधला, मग त्याच्यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाचा आहे, भोरवेल्ला मुळशीचा आहे, त्या PMRDचा रिजन आहे. तर त्याच्यामध्ये स्वतः माजी खासदार आढळराव साहेब आणि विद्यमान खासदार श्रीरंगजी बारणे यांच्या भागामधला निधी त्यांना जसा पाहिजे त्याप्रमाणे ते जरूर देऊ शकतात आणि त्यानुसार ते श्रीकांत शिंदे आणि माननीय एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून त्याप्रमाणे त्यांना तो निधी प्राप्त होईल, त्यांचा तो अधिकार आहे. परंतु त्याखेरीज जो उर्वरित पुणे जिल्ह्याचा भाग आहे त्याच्यावरती मला श्रीकांतजी शिंदे यांनी सांगितलेले की तुम्ही पुण्यातले जे पुणे शहर, बारामती आणि भोरवेल्ला मुळशी वगैरे भागातले जे सर्वसामान्य शिवसैनिक आहेत त्यांच्याकडून पण त्यांच्या भागात विकास निधीची काय आवश्यकता आहे त्याच्यातल्या ज्या अर्जंट गोष्टी आहेत त्याची पत्र घ्या आणि त्यानुसार DPC मधून तो निधी देण्यासाठी म्हणून स्वतः मुख्यमंत्री त्यात लक्ष घालून त्यामध्ये मदत करणार आहेत. आणि म्हणून आजची बैठक जी आम्ही वैयक्तिक जी चर्चा आहे की कुठलीही काही म्हणजे खाजगी राजकीय चर्चा वगैरे नसून कुठल्या कुठल्या भागामध्ये कुठला निधी आपल्याला उपयोगात आणता येईल याच्याबद्दलचं समन्वय ठेवावा म्हणून आजची बैठक आयोजित केलेली आहे. आणि त्याच्यानुसार मला असं वाटतं की चांगल्या प्रकारे निधी पुण्यातल्या शिवसैनिकांना उपलब्ध होऊ शकेल. महानगरपालिका आणि इतर भागाच्या मध्ये ह्या निधीच्या संदर्भातला भाग आहे. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे पुणे शहरामध्ये आता कुस्तीच्या स्पर्धा ते नाना वानगिरे सांगतील त्यांनी घेतलेल्या आहेत. 9 फेब्रुवारीला सन्माननीय आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने 8 तारखेला आम्ही संध्याकाळी महाआरतीचं आयोजन करतो आहे दगडू हलवाई गणपती या ठिकाणी. आणि त्याचबरोबर 13 फेब्रुवारीला माघी जयंती आहे. तर त्या माघी जयंतीच्या दिवशी पुणे शहरामधल्या आणि पुणे जिल्ह्यातल्या म्हणून सगळ्या कमीत कमी 100 मंदिरांच्या मध्ये आरती आणि सेवा भाविकांची करायची असा एक कार्यक्रम आज मी जाहीर करते की जिथे ठिकठिकाणी भाविकांशी बोलून त्यांना देखील उपक्रम सांगणं, त्यांना मदत करणं, त्यांना वाहतुकीसाठी सहकार्य करणं आणि या गणेशाच्या संपूर्ण जयंतीच्या कार्यक्रमामध्ये चांगल्या पद्धतीने आपण सहभागी होणं. विशेषतः राम मंदिर आता झालेलं आहे त्या पार्श्वभूमीवरती सुद्धा तो एक आनंद वेगळ्या प्रकारे व्यक्त आपण केला. परंतु मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्या हिमतीने आणि ज्या कौशल्याने एकनाथजी शिंदे यांनी सोडवला तो जर का पाहिला तर मला असं वाटतं की कुणाही महाराष्ट्रातल्या लोकांना अभिमान वाटेल की आपले असे मुख्यमंत्री आहेत अशी मला खात्री वाटते. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भावना कल्लोळ उठलेला समाज सगळा एकत्र झालेला असताना आपण सत्तेवर आहोत म्हणजे आपला आत्मविश्वास आणि आपल्या मनातली तळमळ ही त्या लोकांपर्यंत पोचवणं आणि त्या दृष्टिकोनातून सन्माननीय त्यांचे नेते जरांगे पाटील आणि एकनाथजी शिंदे यांनी अत्यंत संयमाने आणि मराठा समाजाबद्दलच्या आत्मीयतेतून तो संपूर्णपणे विषय हाताळला. मराठा समाजाला आरक्षण देत असतानाच बाकीच्या समाजावर कुणावरतीही अन्याय होता कामा नये अशा प्रकारची भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांची आहे. आणि त्या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ग्वाही दिलेली आहे. त्याबद्दलचा जो आदेश आहे त्याच्यावरती ऑब्जेक्शन्स आणि काय कोणाचं काय म्हणणं आहे याच्यावरती चर्चा होऊन त्यानुसार तो प्रक्रियेनुसार तो आदेश पारित होईल पुढच्या काळात. माझ्या माहितीप्रमाणे लवकरच 1 दिवसाचं अधिवेशनसुद्धा घेतलं जाणार आहे. त्याच्याबद्दल आम्हाला अधिकृतरित्या अजून तारीख अवगत झालेली नाही आहे, परंतु 26, 27, 28 ही जी फेब्रुवारीची तारीख आहे त्याच्या अगोदर 1 दिवस मध्ये मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती सुद्धा अधिवेशन होणार आहे. आणि संपूर्ण राज्य जे आहे ते विविध समाजाच्या वंचित जे काही घटक असतील त्या प्रत्येकाला न्याय मिळावा या दृष्टिकोनातून प्रयत्न आहे. मग ते EBC असतील किंवा OBC असतील, SC असतील, ST असतील, या सगळ्या समाजांच्यासाठी म्हणून चांगल्या प्रकारनी शिष्यवृत्त्या आणि त्यातल्या तरुण मुलांच्या मनात नैराश्य येऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही कटिबद्ध आहोत, वचनबद्ध आहोत. आणि या दृष्टिकोनातून सगळीकडे वातावरण गढूळ मात्र न होता समाजामध्ये मतभेद असतील पण मनभेद न होऊ देता कुठेतरी जातीच्या विरुद्ध धुराळा जो आहे तो उभा न करता एकोप्याने मराठा समाज एकत्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा समाज सगळा एकत्र आहे अशा पद्धतीने आपण भूमिका घेणं गरजेचं आहे असं मला सगळ्यांनाच आवाहन करावंसं वाटतं. आणि आपण जेव्हा प्रश्न विचाराल त्यावेळेला तुम्हाला कल्पना आहेच की मी शिवसेना नेता आहे, विधान परिषदेचे उपसभापती आहे. कोर्ट कमिट केसेस असलेल्या गोष्टींच्या बद्दल जास्त भाष्य करणं काही योग्य होणार नाही आहे. ते सोडून इतर प्रश्नांवरती मी नक्की उत्तरं देईन. धन्यवाद. जय महाराष्ट्र. उन्होंने एक स्टेटमेंट दिया था कि ये जो उन्होंने
मराठा राष्ट्र बारे में दिया है आरक्षण, तो वो टिकने वाला नहीं है, ऐसा उनका उस बारे में आप क्या कहें? अब ऐसा है कि वो बहुत बड़े विधिज्ञ हैं, मैं उनका बहुत सम्मान करती हूँ, लेकिन उन्होंने कुछ जानकारी उनके साथ होगी, उसके लिए उन्होंने एक अभ्यास करके कहा है, लेकिन उसका मतलब ये नहीं है कि वो सुप्रीम कोर्ट के प्रवक्ता है। तो इसके लिए मुझे ऐसा लगता है कि जो इस तरीके से मुद्दे सामने आएंगे वो दोनों का जांच करने के बाद में कोई भी कोर्ट निर्णय देता है। तो ये तो काम जो है वो सरकारी वकील जो है वो किस तरीके से सब वस्तुस्थिति सामने रखते हैं उस पर निर्भर है। इसीलिए मुझे लगता है कि उल्लास जी बापट उनका जो बयान है उसके आगे भी और कुछ कानून हो सकता है, तो उसके बारे में जरूर चर्चा अंतिम निर्णय के बाद में होगी तो ठीक रहेगा। मतभेद असले तर ते मंत्री असोत किंवा कोणी सदस्य असोत किंवा आमदार असोत, त्यांनी त्यांची चिंता व्यक्त करणं त्यांचं कर्तव्य आहे, कारण ते एका समाजाला प्रतिनिधित्व करतायत आणि त्यामुळे त्यांना ओबीसीच्या संदर्भात काही मुद्दे वाटत असतील तर ते मांडतायत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।